हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ आहे हेअर स्पा संदर्भात. आणि हेअर स्पा मी कधी करते माहिती आहे का? फक्त 9:30 वाजलेत. सकाळचे 9:30 वाजले आणि मी तुम्हाला हेअर स्पा करून दाखवणार आहे. त्याच्या मागचं कारण आहे आमच्या घरचं पाणी. आमच्या बिल्डिंगमध्ये पाण्याचा खूप इश्यू चालू आहे. सो दिवसभर पाणी नसतं. 9:30 ते 9:30 वाजता आमचं सकाळी 9:30 वाजता पाणी बंद होतं, तर थेट रात्री 8 वाजता येतं. पूर्ण दिवस पाणी बंद असतं. त्याच्यामुळे पटपट सकाळची कामं करून खूप जणांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला हेअर स्पाचा डेमो दाखवा, आम्हाला हेअर स्पा बघायचा आहे. सो तुमच्यासाठी फक्त मी हेअर स्पाचा डेमो घेऊन आले आहे आणि तो डेमो मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवणार आहे. आणि सकाळी सकाळी दाखवण्याचं कारण म्हणजे पाणी. कारण की आपल्याकडे आजकाल आता गिझर असतं आणि ते गिझरचं पाणी गरम करायला नळात पाणी पाहिजे, नळांमध्ये पाणी पाहिजे मेन म्हणजे. सो पटकन सांगते मी, पार्टिशन करून घ्यायचे केसांचे. ठीक आहे, केसांचे छानसे पार्टिशन करून घ्यायचे हेअर स्पा करताना. कधी पण अगदी थोडक्यात आणि पटकन सांगते. ओके, पार्टिशन करून घ्यायचे. तुम्हाला वाटतंय ना माझे केस ओले, तर माझे केस ओले असायचं कारण एकच आहे की मी सकाळी हेअर वॉश केलं. आता मला माहीत होतं की मला उद्या तुम्हाला हेअर स्पाचा डेमो दाखवायचा आहे. सो हेअर स्पाचा डेमो करण्याच्या आधी काय करायचं, किंवा हेअर स्पा करण्याच्या आधी काय करायचं, एक दिवस आधी केसांना खूप सारं ऑइलिंग करायचं. छानपैकी केसांना ऑइल लावायचं. जसं तुम्हाला उद्या हेअर स्पा करायचं आहे तर आज तुम्ही केसांना खूप ऑइल लावा, छानपैकी केसांना ऑइल लावा आणि दुसऱ्या दिवशी हेअर स्पा करा, ज्याने केस खूप सुंदर होतात, शायनी होतात आणि सॉफ्ट होतात. हेअर स्पाचे खूप सारे ॲडव्हान्टेज आहे. हेअर स्पा करताना मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ओके, केसांना छान पार्टिशन करून घ्यायचं आणि केस ओलेच असावेत. म्हणजे तुम्ही बघा, काल ऑइलिंग केलं, आज हेअर वॉश करणार. हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आता एवढे माझे केस ओलेत, तर तुम्ही हेअर स्पा करायला स्टार्ट करायची. सो हा आपला ऑर्गॅनिकचा हेअर स्पा आहे. मी थोडं इकडे, हा ऑर्गॅनिकचा हेअर स्पा आहे बघा. सो हा जो हेअर स्पा आहे हा ऑर्गॅनिक आहे आणि हा अर्धा किलोचा डब्बा आहे. हा अर्धा किलोचा डब्बा आहे. सो तुम्ही काय करायचं, तुम्हाला हवा तितका हेअर स्पा क्रीम काढून घ्यायची. तुमच्या केसांना जितकी इनफ होईल ना तेवढीच काढायची. आता मी 2-3 चमचे घेते केसांना. ठीक आहे, 2-3 चमचे हेअर स्पा घ्यायचा. फ्रॅग्रन्स खूप छान आहे याचा, खूप सुंदर फ्रॅग्रन्स आहे आणि केस छान होतात, खूप सॉफ्ट होतात, सिल्की होतात. सो माझ्याकडे ह्या इसेन्शियल्स हेअर कॅप्सूल्स आहेत बघा. माझ्याकडे ह्या हेअर कॅप्सूल्स आहेत. सो ह्या कॅप्सूल त्याच्यामध्ये टाकायची. एक कॅप्सूल टाकायची यामध्ये. सो एक घ्यायची, 1 किंवा 2 घेऊ शकतात, पण मी एकच घेणार आहे. ओके, आणि हे हेअर कॅप्सूल्स जे आहेत हे तुम्हाला केसांना प्रोटीन्स, केसांना न्यूट्रिशन देणार. तुमचे केस छान हेल्दी होणार, त्याने केसांना छान चमक येणार. आणि हेअर स्पा करताना जर तुम्ही ही कॅप्सूल टाकली तर केसांमधला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल, हेअर फॉलचा प्रॉब्लेम असेल, सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. ठीक आहे, सो ही एक कॅप्सूल त्यामध्ये ॲड करायची. एखाद्या पिनच्या साह्याने ते फोडून घ्यायची आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये ही कॅप्सूल ॲड करायची हेअर स्पा क्रीममध्ये. ओके, हेअर स्पा आपल्याकडे अर्धा किलोच मिळणार. ओके, अर्धा किलोचा हेअर स्पा आहे आपल्याकडे. प्राईस आपल्याकडे खूप कमी आहे, बिलकुल जास्त प्राईस नाही आहे. व्हॉट्सअप करा मला आणि असे नवीन नवीन छान छान डेमो बघण्यासाठी पेजला फॉलो करा. अद्विका कॉस्मेटिक नावाचं जे माझं पेज आहे तिथे मी लाईव्ह घेत असते. माझ्याकडे स्किन केअर, हेअर केअर, ब्युटी प्रोडक्ट्स, सगळे प्रोडक्ट्स असतात आणि प्लस मी तिथे लाईव्ह घेते, डेमो घेते. माझे 12 व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत. माझे 12 व्हॉट्सअपचे ग्रुप आहे. त्याचबरोबर 500पेक्षा जास्त माझे हॅप्पी कस्टमर आहेत. ठीक आहे, सो ही क्रीम आता तुम्ही ओल्या केसांवरती, ओले म्हणजे खूप नाही ओले ना, ओल्या केसांवरती छानशी ही क्रीम लावून घ्यायची. ही हेअर स्पाची क्रीम एका हेअर स्पाला बाहेर पार्लरमध्ये 700-800 रुपये घेतात. तेवढी ह्या डब्याची प्राईस पण नाही आहे. 500 ग्रॅम हेअर स्पाची तेवढी प्राईस पण नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने लावायचं. ठीक आहे, स्काल्पला आपण लावणार आहोतच. अशा पद्धतीने केसांना पूर्ण बघा, टॉप टू बॉटम त्या केसांना ती क्रीम लागली पाहिजे. हे बघा, पूर्ण अशी ती
टॉप टू बॉटम केसांना क्रीम लागली पाहिजे. ठीक आहे. काय होतं ना, आपण केसांना नेहमी ऑइल लावतो, चांगली गोष्ट आहे. ऑइल आपण केसांना लावतो, एकदम चांगली गोष्ट आहे. पण केसांना पाहिजे तेवढं कधी कधी नरिशमेंट मिळत नाही, त्यांना जितकं पोषण मिळत नाही. केस खूप ड्राय होतात. ज्यांचे केस खूप ड्राय होतात त्यांच्यासाठी हेअर स्पा एक वरदान आहे. ज्यांचे केस खूप जास्त फ्रीझी आहेत, की तुम्ही केसांना म्हणजे आज केस धुतले की तुमचे केस काही काहींचे लगेच दुसऱ्या दिवशी ना ऑइल सोडतात, ऑइल सिक्रेट करतात. सो ऑइल कंट्रोलचं काम करतं हेअर स्पा जे आहे. महिन्यातून 2दा करायचा असतो. ऑइल कंट्रोलिंगचं काम करतो तुमचा हेअर स्पा. हेअर स्पा केल्यानंतर जो आपण हेड मसाज करतो ना, त्याने तुमच्या केसांना खूप छान वाटतं, तुमच्या स्काल्पला खूप छान वाटतं. आणि जेणेकरून तुमच्या केसांना जो मसाज दिला जातो, जो तुमच्या हेडला मसाज दिला जातो, त्याने तुम्हाला अगदी रिलॅक्स फील होतं आणि ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. आणि एकदा ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे झालं की तुमचा केसांमधला जो काही प्रॉब्लेम आहे की हेअर फॉल होणं, हेअर ग्रोथ न करणं, माझे केस आहे तेवढेच दिसत आहे, वाढतच नाहीये, सो हा प्रॉब्लेम मग पटकन सॉल्व्ह होतो. ठीक आहे. बघा, आपण फेशियल करतो तेव्हा फेशियल केल्यावर आपल्याला किती छान वाटतं. आपण मस्त, खूप छान वाटतं, आपल्याला रिलॅक्स फील होतं फेशियल केल्यावरती. पण आपण केसांना असं काही करतो का स्पेशल ट्रीटमेंट? नाही करत. सो केसांना पण काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. तर हा केसांसाठी हेअर स्पा करण्याचा खूप छान मार्ग आहे की तुम्ही छान केसांना स्पेशल ट्रीटमेंट देऊ शकतात, की जेणेकरून तुमचे केस छान होतील. जी केसांवरची डस्ट असते ना, आपण नॉर्मली हेअर वॉश करतो तेव्हा तर ते डस्ट निघूनच जाते. पण बाहेर फिरतो, वेगवेगळे केमिकल्स आपल्या केसांवरती अटॅक करतात, त्याचे आपले केस गळतात. तर ते पण हेअर स्पाने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. डस्ट निघून जाते, केसांना छान ऑक्सिजन मिळतं. जेव्हा आपण हेअर स्पा करतो ना, तेव्हा केसांना छान ऑक्सिजन मिळतं. जे केसांना डबल फाटे फुटतात तर ते फुटत नाही. मी हेअर स्पा करता करता तुम्हाला ह्याचे बेनिफिट्स पण सांगते आहे, सो त्याच्याकडे पण लक्ष द्या. आणि मी कशा पद्धतीने क्रीम अप्लाय करते किंवा मी कशा पद्धतीने हेअर स्पा करते. खूप छोटे छोटे स्प्लिटिंग घ्यावे लागतात. मी थोडंसं पटापट करायच्या मागे लागली आहे. ठीक आहे. जी स्काल्पवरची असतात ना, छोटे छोटे बॅक्टेरियाज असतात स्काल्पवरती, तर ते निघून जातात त्याने. हे बघा, जी क्रीम आहे ना ती छान त्या केसांमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते. बघा केवढी क्रीम लावलेली, पूर्ण त्या केसांमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते. आता जी उरलेली क्रीम असते ना, ती पूर्ण तुमच्या व्यवस्थित स्काल्पला पण अप्लाय करून घ्यायची. तुमचं हेअर रिग्रोथिंग पण होतं हेअर स्पाने. जेव्हा तुम्ही हेअर स्पा यूज करतात ना, तुमचं हेअर रिग्रोथिंग पण होतं. जिथे तुम्हाला असं वाटतंय की माझे केस वाढत नाहीये किंवा ह्या ठिकाणाचे केस खूप गळत आहे, टक्कल पडल्यासारखं होतंय, तर तुमचं हेअर रिग्रोथिंगचं पण काम हेअर स्पाने होतं. आणि कशाला घालायचेत ना 1000 रुपये बाहेर, 700-800 रुपये फक्त एका तासाचे, काही घालायची गरज नाहीये. तुम्ही एक हेअर स्पाचा डब्बा घ्या घरी आणि घरच्या घरी तुम्ही महिन्यातून 2दा स्वतःसाठी वेळ काढून हेअर स्पा करा. ओ बेटा, ओके. पूर्ण केसांना छानपैकी हेअर स्पा अप्लाय करायचा. त्याच्यामध्ये तुम्ही जी कॅप्सूल टाकली आहे ना, ती तर खूप फायदेशीर असते. आणि बघा, आता मी सगळ्या केसांना स्काल्पला हेअर स्पा अप्लाय केला. आता 10 मिनिटं छान मसाज करायची केसांना, अगदी व्यवस्थित पद्धतीने. इथले जे असतात ना पॉइंट्स, हे पॉइंट्स दाबायचे, इथले पॉइंट्स दाबायचे. छान मसाज करायचा, अगदी मस्त.
रिलॅक्स वाटतं. आणि हे टिप्स आहेत ना, याने मसाज करायचं फक्त छानपैकी. हे बघा 5-10 मिनिटं केसांना क्रीम लावायला जातात, त्यानंतर 10 मिनिटं मसाज करायचा, 5 मिनिटं स्टीम घ्यायची, केसांना 10 मिनिटं ते तसंच ठेवायचं, नंतरून वॉश करायचं. तुम्ही शॅम्पूने वॉश करू शकतात किंवा नॉर्मल कोमट पाण्याने पण वॉश करू शकतात. माझ्याकडे स्किन केअरचे पण प्रोडक्ट्स आहेत. मी बघा तुमच्यासमोर फक्त लिपस्टिक अप्लाय करून आले, बाकी काहीच नाही. सो तुमची स्किन छान ग्लो नाही करत किंवा केसांवरती काळे डाग आहे, चेहऱ्यावरती काळे डाग आहेत, पिगमेंटेशन्स आहेत, यावरती पण आपल्याकडे छान प्रोडक्ट्स आहेत. बेस्ट सोल्युशन आहे. ठीक आहे. 10-15 मिनिटं छान मसाज करून घ्यायचा केसांना. त्यानंतर हे केस आहेत ना, हे बांधून घ्यायचे व्यवस्थित. केस बांधून घ्यायचं. त्यानंतर हे स्टीमर आहे, हे स्टीमर पण तुम्हाला मिळून जाईल. ओके, स्टीमर आहे हे पण तुम्हाला मिळून जाईल माझ्याकडे. असं हे स्टीमर इथे तुम्ही प्लग करून घ्यायचं आणि इथे ॲडजस्टमेंट आहे बघा. इथे ॲडजस्टमेंट आहे, तुम्हाला किती वरती ठेवायचं, 1 वरती ठेवायचं, 2 वरती ठेवायचं, इथे ॲडजस्टमेंट आहे. तर मिनिमम ठेवायचं आपण 1 वरतीच ठेवा. ओके, अशा पद्धतीने हे लावून घ्या. ओके, हे ऑन झालंय बघा, दिसतंय ना लाईट तुम्हाला, हे ऑन झालंय. मी थोडंसं क्लोज करते, जवळ करते. ठीक आहे, हे बघा हे ऑन झालंय. तर हे थोडंसं हीट होऊ द्यायचं. हे आधीच लावून ठेवायचं, जेव्हा तुम्ही हेअर स्पाला स्टार्ट करता तर तेव्हाच लावून ठेवायचं, माझ्या लक्षात नाही आलं. ठीक आहे, हे थोडंसं हीट होऊ द्यायचं. आता हे हीट होतंय तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, हेअर स्पा हा महिन्यातून 2दा करायचा असतो. अशाच पद्धतीने करायचा. घरच्या घरी छान हेअर स्पा करता येतो. उगीच बाहेर 1000 रुपये घालण्यापेक्षा काही वाईट नाही आहे. मी खूप घाई केली तुम्हाला दाखवायला, म्हणजे मला व्हिडिओ करायचा असतो म्हणून. पण तुम्ही बघा, छोटे छोटे ब्लिट्स घ्या, असे छोटे छोटे घ्या, त्यांना असं पूर्ण व्यवस्थित केसांना अप्लाय करा. अशा पद्धतीने सगळ्या केसांना अप्लाय करा. अप्लाय केलं की छान 10 मिनिटं स्वतःला मसाज करा. मसाज केल्यानंतर अशी स्टीम घ्या. 10 मिनिटं केसांना क्रीम लावायला जातात, 10 मिनिटं मसाजला जातात, त्याच्यानंतर 10 मिनिटं स्टीम घ्या. 10-15 मिनिटं तसंच राहू द्या स्टीम झाल्यानंतर काढून, आणि नंतरून वॉश करायचं. नॉर्मल कोमट पाणी घ्यायचं, खूप कडक पाणी घ्यायचं नाही, नॉर्मल कोमट पाणी घ्यायचं. हेअर वॉश करायचे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही शॅम्पू लावू शकतात, नाही वाटलं तर फक्त धुवा. आज फक्त हेअर फक्त नॉर्मल पाण्याने धुवायचे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा, त्यानेही केस छान होतात. किंवा लगेच तुम्हाला बाहेर जायचं असेल, लगेच केला तरी चालतो. महिन्यातून 2दा खूप गरजेचं आहे हेअर स्पा करणं. केसांना छान सॉफ्ट, ज्यांचे केस खूप ड्राय होतात ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांच्या केसांना खूप असं ऑइल सोडतात ना केस, की आज धुतले की लगेच उद्या ऑइली वाटतं, तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे. हेअरफॉल, डॅन्ड्रफ असेल, हेअरफॉल होत असेल, हेअर तुमचे वाढत नसतील, जेवढे आहेत तेवढेच दिसतात, हेअर तुमचं बिलकुल असे अनबॅलन्स आहेत, फ्रीझी आहेत, मोठे आहे पण त्यांना चमक नाही आहे. सो चमक येण्यासाठी, केसांना छान शायनी ग्लो एकदम मस्त वाटण्यासाठी पण तुम्ही हेअर स्पा करणं गरजेचं आहे. बघा आता ही जी माझी कॅप आहे ही मस्त अशी गरम झाली आहे, छान झाली. सो ही आपण अशी लावून घ्यायची केसांना, ही अशी केसांना लावून घ्यायची. ठीक आहे, केसांना वाफ द्यायची. म्हणजे हे स्टीमर आहे, तुम्हाला माझ्याकडे हे स्टीमर पण मिळून जाईल. ओके, स्टीमर पण मिळून जाईल तुम्हाला माझ्याकडे. हेअर स्पा वगैरे तर मिळणारच आहे, स्टीमर मिळून जाईल. आणि स्किन केअरचे, हेअर केअरचे आणि ब्युटी प्रोडक्ट, कॉस्मेटिक प्रोडक्ट सगळं काही मिळून जाईल. फक्त पेजला फॉलो करायला विसरू नका, माझे लाईव्ह असतात तिथे. सो अशी पद्धतीने 10 मिनिटं स्टीम घेऊन घ्यायची. ठीक आहे, 10 मिनिटं स्टीम घेऊन घ्यायची. आणि हे जे हेअर कॅप्सूल आहेत हे तुम्ही नॉर्मल पण वापरू शकतात. एखाद्या दिवशी फक्त कॅप्सूल फोडायच्या, 2-3 कॅप्सूल फोडायच्या,
आणि त्याने केसांना मसाज करायचा तरी चालतो, किंवा आपलं नॉर्मल जे ऑइल आहे जे तुम्ही रेग्युलर केसांना लावतात त्याच्यामध्ये कॅप्सूल टाकून लावलं तरी चालतं, हेअर स्पामध्ये लावलं तरी चालतं. ह्याचे खूप बेनिफिट्स आहे. केस खूप वाढायला मदत होते याने. जेंट्स लेडीज कोणीही वापरू शकतात. केस छान वाढतात याने आणि केसांना खूप सॉफ्ट शायनी लुक येतो. सो बेस्ट आहे हे हेअर कॅप्सूल्स आहेत या. त्याबरोबर आपला हा हेअर स्पा आहे हा ऑर्गॅनिक आहे. हा हेअर स्पा जो आहे हा ऑर्गॅनिक आहे बघा. आणि बघा मला फक्त 2 चमचे लागला, 2 ते 2.5 चमचे. माझे केस बऱ्यापैकी मोठे, फक्त 2 ते 2.5 चमचे लागला. सो हा अर्धा किलोचा डब्बा तुम्हाला भरपूर दिवस जाईल. महिन्यातून 2दा करायचा, नाही वेळ मिळाला तर महिन्यातून 1दा तरी करायचा. खूप छान रिझल्ट येतो. आता 10 मिनिटं माझी ही स्टीम घेऊन झालेली आहे. ओके, 10 मिनिटं स्टीम घेऊन झाली आहे. ठीक आहे, 10 मिनिटं स्टीम घेऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात केस बघा असे छान असे गरम होतात, मस्त छान गरम होतात केस. आता एक 5-1 मिनिट असंच राहू द्यायचं. ठीक आहे, 5 मिनिटं असंच राहू द्यायचं आणि वॉश करायचे. ओके, सो वॉश केल्यानंतरचा मी केसांचा माझा छान व्हिडिओ मी टाकेल. सो तो तुम्ही नक्की बघा. अँड पेजला फॉलो करा, हा व्हिडिओ खूप शेअर करा आणि नक्की ऑर्डर करा. स्क्रीनवरती नंबर देईल मी, तो व्हॉट्सअपचा नंबर असणार आहे. सगळ्यांनी तिथे ऑर्डर करा आणि छान छान प्रोडक्ट्स नक्की घ्या. थँक्यू सो मच. आणि ग्लोईंग स्किनसाठी काय प्रोडक्ट पाहिजे असेल किंवा इतर तुम्हाला स्किन संदर्भात कुठलेही प्रोडक्ट पाहिजे असेल तर नक्की व्हॉट्सअप करा. सो हा सगळा स्टॉक असतो. ओके, हे सगळे इथे सगळ्या क्रीम्स असतात, इकडे सगळा कॉस्मेटिकचा स्टॉक्स असतो. आणि नक्की ऑर्डर करा. थँक्यू.